अजित पवारांनी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठं विधान केलंय। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागेल अशी शक्यता असल्याचं त्यांनी मोठं विधान केलंय। तसंच आरक्षण मर्यादा जिथे 50% खाली आहे तिथे निवडणुका आधी होणार असल्याची शक्यता असल्याचंही मोठं विधान अजित पवारांनी केलेलं आहे। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीनंतर लवकरच जिल्हा परिषद निवडणुका लागणार आहेत असं वक्तव्य करण्यात येत आहे। कोरेगाव भीमा इथं 208वा शौर्य दिन साजरा होत असतानाच सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाला अभिवादन केलं। अभिवादनानंतर अजित पवारांनी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत विधान केलंय, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। 50%च्या पुढे आरक्षण जाता कामा नये आणि मोठ्या प्रमाणावर काही विशेषतः विदर्भातला बऱ्याच जिल्हा परिषदा, नंतर उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा, आपल्या कोकणातल्या काही जिल्हा परिषद या 50%च्या पुढे, मराठवाड्यातल्या मला वाटतं 2 का काहीतरी आहेत, अशा जिल्हा परिषद 50%च्या पुढे आरक्षण गेल्यामुळं ते आरक्षण 50%च्या पर्यंतच घ्यायला सुप्रीम कोर्टाच्या सूचना आहेत। त्याच्यामुळं आता निवडणूक आहे ज्या 50%च्या आत आहेत त्या माझा अंदाज आहे, मी काही हे म्हणजे ठामपणे सांगू शकत नाही, पण त्या आधी होतील आणि मग ते 50% आरक्षणच्या आत आल्यावर बाकीच्या होतील।